नमस्कार मंडळी, स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे दीप अमावस्या. तर आम्ही घरात काय काय करणार होतो, तर म्हटलं आज जेवण करू ते ब्लॉग मध्ये दाखवूया. आता जर आता मी जरा समजा मंडईला फुल आणायला गेलो तर आम्ही नाश्ता पण करणार बाहेर. सगळ्या गोष्टी अशा दाखवणार. मग कशी हसली स्वयंपाक करायला, मग कशी हसली. नाही मी म्हटलं होतं बोई करून. हा बोला. चला तर मग बघूया आता थोडे काय काय होते. तर आता आम्ही आलो पिंपरी मार्केटला. निकिताला आता काहीतरी फुलं वगैरे घ्यायची होती, देवाचं सामान घ्यायचं, त्यासाठी आम्ही आलोय आता इथं. तर बघा तुम्ही निकिता काय काय घेते काय काय नाही ते. तर पिंक कलरची फ्लॉवर काहीतरी वेगळी. ती नको. हा ती आणि ही येल्लो पण. आणि नागिनीची पानं द्या. कशी आहेत? द्या 10ची. धूप असते ना बघा, छोटे असे एवढे, तर स्टँडिंग असते, अशी उभी राहते ती धूप. स्टँड वाली नाही, असं सुक्की धूप. क्या बात है सर, क्या बात, ये बात है. छत्री कुठे? आता निकिताने ना त्या दुकानामध्ये छत्री विसरून आलेली आहे सध्या. हे नेहमीच आहे मी आमचं. आता इथं पडले पण होते. तू छत्री घेऊन यायचं. नेहमीच आहे, काय ना काहीतरी विसरून यायचं, काय ना काय दरवेळेस. सापडली. काय करायचं आता? तू याला पानं लाव बाजूने. कशाला? अशी 5 पानं लाव. कमी लाव. तर अशा प्रकारे आता पुढची प्रोसेस निकिता मला सांगत आहे. ओके. कारण मला तर काही माहिती नाही म्हणजे ह्यातलं एवढं. मी सांगते, डोंट. पण माझी बायको मला सगळ्या गोष्टी सांगते. आता ही माझी बायकोले स्पिरिच्युअल आहे. स्पिरिच्युअल माझी बायकोले स्पिरिच्युअल म्हणजे काय? हे बघ. नाही, धार्मिक आहे माझी बायको. हा चालेल, मराठी चालेल. 2 3 4 मी ठेवतो 5. हा जरा फुलाची पाकळी. आणि हे कलश. थांबा आधी त्याला हे लावायचं ना, हळदी कुंकू. भारी वाटतंय, छान दिसतंय. फक्त कलश ठेवलं तर इतकं छान नाही दिसत. आता त्याच्यावर स्वस्तिक काढून घ्यायचं. ओके. कधी मी नसले तर शिकून घे. चालतंय. म्हणजे मी ऑफिस वीक असेल, मी ऑफिसला गेले तर तुला आलं पाहिजे म्हणून मी तुला शिकवतीये. मी त्या देवाच्या बत्त्यावर कामालाच आहे. देवा लावून मी निघून जाईन. नाही थांब. तर खाली त्यात हे ठेवायचं. सांडवायचं पण असतं का? नाही ना, सॉरी. नसतं सांडायचं, पण ते तू सांडवलंच म्हणून विचारलं. चोक्की चालतं. तुझ्याकडनं सांडलं म्हणून चालतं ना, माझ्याकडनं सांडलं असतं तर पण दिसतोय ना मला. हे जर माझ्या फुलासारख्या बायकोला फुल. थँक्यू सो मच. दिवा ठेव नाही ते, दिवाची पूजा इथे ठेवून करशील ना? तिथे करायची ना. ओके चालतंय. मग त्याच्या मग काय मान्यता असते, असं काय आहे, असं तू सांगितलं पाहिजे. माहिती नाही. फक्त वर्षभर दिवा आपले प्रकाश देत असतात ना, आपल्याला उजेड देतात. मग आजचा दिवस त्यांना मान म्हणून एक 5 मिनिटं थांबून मी तुम्हाला गुगलवर सर्च करून सगळं तुम्हाला सांगतो. नाही, कृतज्ञता म्हणून आपण त्यांना आज पूजन करत असतो. आता ह्या प्रथेचं मी तुम्हाला वाचून दाखवते. मला पण एवढं माहिती नव्हतं. मी आता बघितलंय. आषाढ अमावस्या जी दीप अमावस्या म्हणून साजरी केली जाते, विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकात उत्साहाने पाळली जाते. या दिवशी घरातील सर्व पंथी, समई आणि निरंजन स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. ही प्रथा पावसाळ्यातील गडद अंधार आणि मनातील नकारात्मकता दूर करून श्रावण महिन्याचे स्वागत करण्यात केली जाते. तर हे असं आहे. मी थोडं चुकीचं सांगितलं, पण ठीक आहे ना, तसं पण होऊ शकतं. आणि कुठं नाही, सॉरी, चुकलं. नाही, बरोबर.
आणि आंध्र प्रदेशमध्ये तिला चुकला अमावस्या म्हणून संबोधले जाते. कर्नाटकात भीमाना अमावस्या आणि ओडिशामध्ये ओडिशाला चितळगी अमावस्या म्हणून साजरी केली जाते. चितळगी. ठीक आहे. इतकं ज्ञान नको आणि होतं हो, कोणाला. अमावस्याला काय करू नये. चैत्र चैत्र तू आधी वाच तर नीट आणि मग सांग. तर आज गटारी अमावस्याला आपण नॉनव्हेज खाऊ शकतो का? नाही ब्राह्मण खाऊ पारंपरिक शकत. नाही पणे खाऊ शकत. वर्षभर मांसांचा नाही. तिरस्कार करत असले तरी सुद्धा ब्राह्मणेतरांनी श्रावण महिन्यात मांसाहार मांसाहार वर्ज करण्यास सुरुवात केली. चला ठीक आहे, नाही खायचं. नाही खाऊ आणि शकत. गटारी नाहीये, गतारी. लोक अमावस्या साजरी. गतारी गतहारी आहे. गतारी आहे, गतहारी नाही. गतहारी किंवा गटारी. गटारी नाहीये. ते आपल्याकडे उगाच ते गटारीच्या नावाखाली लोक एन्जॉय करतात. नाही लोक गटारात पडतात म्हणून त्याला नाव असं दिलं असेल, गटारी. अरे वा. काय ते बघितलं तुम्ही किती हे ती हुशार IQ आहे. माझा मोठा आहे, जास्त आहे. केवढं आहे? जास्त आहे. मोठं नाही, जास्त आहे. ठीक आहे, चल मी सांगतो अजून. माझं सांगणं चालू आहे ना यार. आता बस ना, मी माझं ताट बोलू दे दाखवते. मला. हे बघा, हे असं आता केलेलं आहे. ह्याच्यात मी ह्यामध्ये दिवे- माझं पण खूप करण्यामध्ये माझा हा. वाटा आहे. आता मी ह्यात सगळे दिवे ठेवणार आहे. आणि हो, परत अगं नीट सांगतो, गटारी अमावस्या नसते, गतहारी अमावस्या असते. हा. सो आज सगळ्यांनी नॉनव्हेज वगैरे पूर्णपणे आजपासून बंद करा. डायरेक्ट गणपती आता कोजागिरीला कोजागिरी. तोपर्यंत नाही कोणी खायचं, काहीच नाही करायचं. आता मलाच कसे तरी दिवस काढावे लागतील. बघू आता मीच कसं करायचं काय. हो, पाडलो का? चला आता ह्याला मी हे लावून घेते. तुला काही नॉलेज दिलं तर गतहार म्हणजे गतहार म्हणजे वाईट गोष्टींना हरवून. गोष्टीला हरून. हुशार आहे, लय हुशार आहे. म्हणजे अन्नाचा त्याग, इन शॉर्ट त्यागलेला आहार. मग टोपी नाही घातली चालतं. चालतं का? नीट येत नाही तर तू हसशील, म्हणशील बघ कसं बनवलं. मी कशाला असो, तू करते चांगली गोष्ट आहे खूप. तुला परफेक्शन लागतं ना. धार्मिक गोष्टीत नाही. हे इतके परफेक्ट नाही आहेत म्हणून म्हणते. ठीक बनलाय तसं आहे. पण किती बनवायचे? 7 ना, सेम साईजचे व्हायला हवे. आता लावून घेते सगळे. आता हे बघ, हे पण लावायचे. मस्त दिसतंय. ओय, तू दुसरा दिवा विझवलास. तसं असतं, माझी कामच तशी आहेत. मग जर मी करते, दोन्ही विझवलेस. दिवे लावून घेतलेत. आता ह्याच्यासाठी आता आरती करायची ह्या दिव्यांनी. हे सगळे घरातले दिवे आधी आपण घासून घेतले ना सकाळी, तर आता लावले. आणि त्यांना ओवाळण्यासाठी आपण हे पिठाचे दिवे बनवले. अगरबत्ती असू जे सगळ्यात फेवरेट आहे. तर अशा प्रकारे आता आमची दीप अमावस्याची पूजा झालेली आहे पूर्ण. ऐक माझी ओढणी. अशी पूर्ण झालेली आहे आता. म्हणजे जे आम्हाला माहिती आहे, जे आम्हाला जेवढं पण तेवढं आम्ही केलेलं आहे आता सध्या. छान झालंय. आता छान झालं आता कार्यक्रम. तर बरं आता वाटतंय आम्ही जरा. आमचा व्हिडिओ हे आता- वाटतंय, काय वाटतंय, मन प्रसन्न वाटतंय. मन प्रसन्न हा. वाटतंय तसं आता. तेवढं धूपचं भांड भेटलं नाही होतं. पण ते मी नाही, होतं. दोन एका होते. वर्षात 2 घेतले. ते 2चे दोन्ही मॅडमनी चालता बोलता फोडून टाकले. आणि फुटतं असं- माझ्याकडून. असं फुटतं माझ्याकडून. फुटतं म्हणजे एकच नाही फुटत. हा. कधी असं एक असतो ना, एक काय धांदरटपणा, तो राहू दे. आमच्यामध्ये हा, चल. मनापासून. समझ रहे हो ना? आता व्हिडिओ आम्ही एंड करतो. त्यात माईक पण पाडलाय मी. ही सवय आहे मला काय वाटत नाही. तर आता एंड करतो व्हिडिओ. तुम्हाला Bye. नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विसरू नका. नक्की. चला, काळजी घ्या. बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय. थँक्यू.